जालनापासून जवळ असलेले घाणेवाडी येथील जलाशय, जे की जालना शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे एक मुख्य स्रोत आहे. हे जलाशय जालना वासियांची तहान भागवते. ते आज रोजी 80 ते 85% जवळपास या पावसाळ्यात भरले आहे. या जलाशयामध्ये 15 फूट पाणी असल्याने आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिनांक 12 सप्टेंबर रोजी जलाशयाची पाहणी करून त्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. लवकरच जलाशय पूर्णपणे भरेल, तसेच नवीन पाईपलाईन दिवाळी झाल्यानंतर करण्यात येईल, असे यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितले. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना. आमदार साहेब, आज घाणेवाडी तलावाची आपण पाहणी वगैरे पूजा वगैरे केली, काय सांगाल? हे बघा, मागच्या वर्षी घाणेवाडी तलाव एकदम ड्राय होता. एक थेंब पाणी इथं नव्हतं, पण इथं सुदैवाने आज 15 फीट पाणी आलेलं आहे. आणि अंदाजित आमचा असा आहे की 8 दिवसात 19 फीटपर्यंत हे जाईल. आणि एकदा 19 फीट झाला तर आपल्याला 1.5 वर्ष जालना शहराला हा पाणी पाजू शकता, या कॅपॅसिटी याची. प्रश्न येतो की पाणी 100% इथून गेल्यानंतर जर आपण याचं 10 MLD सोडला तर आपला फिल्टर बेडमध्ये 3 किंवा 4 MLD येतात. 6 ते 7 MLDचं लिकेज असेल. त्यासाठी आम्ही मागे विधानसभेत आम्ही मागणी केली की घाणेवाडी टू जालना फिल्टर बेड नवीन पाईपलाईनचे पैसे द्या, आणि जे जायकवाडीचा दुसरा पाईपलाईन आहे त्याचा फिल्टर बेड म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट, त्यासाठी आम्हाला एक 30 MLDचा 35 MLDचा आम्हाला वॉटर ट्रीटमेंट पाहिजे. एकूणच याचा किंमत 70 कोटीपेक्षा जास्त होते. शासनाने मंजूर केलेले, त्याचा टेंडर पण झालेला आहे. आज आपल्या शहागड अंबड येथे जिथं आपला फिल्टर प्लांट आहे जायकवाडीचा, तिथं WTPचं काम चालू, वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं काम चालू आहे. त्या झाल्यानंतर आता मी एक टेम्पररी रिपेअर करून घेतो, आणि जशी आपला दिवाळी झाल्यानंतर ह्या इथून तर आपला फिल्टर बेडपर्यंत नवीन पाईपलाईनचं काम सुरू होणार आहे. आणि या पाईपलाईनवर आता सांगायचं नाही, पण मोंड्याचे मोठे मोठे गोडाऊन आलेले, काही लोकांनी याच्यावर घर बांधलेले, अशा फार काही केसेस आहे. ठीक आहे, पुढं बघू, त्या लोकांना समजून काढू, आणि एक चांगला जालना शहरांना दिलासा देणारा पाणी आहे. आता मी इथं आल्यानंतर कोणी पुढारी उठेल आणि म्हणे की मी मुख्यमंत्रीला बोललो आणि त्यामुळे पाणी आला, असं पण कदाचित होऊ शकतं. आताही बोलायला काही कमी करू शकत नाही लोक, पण हे नक्की निसर्गाची देण आहे. आणि याचा पाणीचा उपयोग आता एक 8 दिवस 10 दिवसानंतर आम्ही सुरू करणार आहे.